तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तनिष्क. आज होतं रितेशच्या बहिणीचं लग्न. जाता आता रस्त्यात खतरनाक ट्रॅफिक लागली. ट्रॅफिकमधून निघता कधी लॉन्सवर जाऊन पोहोचलो समजलंच नाही. माझ्यासोबत होता साहिल आणि अथर्वाला ब्लेझर घालायचा होता. तेवढ्यात आर्यन भेटला. तो बोलला चला तुम्हाला वरती नेतो. वरती गेलो तेवढ्यात रूम मध्ये अनुप भेटला. नवरीचा भाऊ काही दिसत नव्हता. खाली गेलो तर नवरीचा भाऊ फोटोशूट करत होता आणि हा भाऊ बघा काय करत होता. त्यानंतर दिदीनीही त्यांच्या भावासोबत त्यांच्या ग्रँड एंट्रीसाठी रेडी झाली. त्यानंतर जिजूही आले आणि त्यांनी सोबत दोघांनी ग्रँड एंट्री मारली. सो फायनली इथं लग्न लागलं आणि वरमालाचा टायमिंग आला आणि दोघांनी एकमेकाला वरमाला घालून त्यांचा तो मोमेंट एन्जॉय केला. वरमाला झाल्यानंतर इथे फायर शो पण होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर फायर शो इथं चालला होता आणि इथं मस्त हे चिल्लर पार्टी जेवण करत होते. थोड्या वेळ बसताच हे पोरं आम्हाला फोटो काढायला बोलवायला आले. मग काय आम्ही फोटो काढायला गेलो. सर्वांनी फोटो काढले. काय नवरीला जेवायसाठी बोलवायला आम्ही सर्वजण तिच्या रूम मध्ये जाऊन पोहोचलो आणि हा भाऊ इथं मस्त पोजेस देत होता. मग फायनली नवरीचा मेकअप झाला आणि नवरीच्या भावानी प्रेमाने तिचा हात धरून खाली आणले. सगळ्यात शेवटी आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवण झाला आणि इकडे नाचायचा कार्यक्रमही सुरू झाला. मग आर्यन बोलला एकदा संबळ होऊनच जाऊ दे. मग तुमच्या भावानी संबळ कसा वाजवला तुम्हीच बघा. इथे सर्व नाचत होते आणि काका उभे होते. मग काकांना म्हटलं तुम्ही पण नाचा. काका पण सुरू झाले. त्यानंतर आम्ही नवरदेवाची चप्पल चोरली आणि नवरदेवाला याचा अंदाजच नव्हता कारण ते फोटोशूट करत होते. त्यानंतर रितेशही नवरीचे पाय धुवायला आला. तिच्या पायावर डोकं टेकवताच खूप रडायला लागला. सर्व झाल्यानंतर शेवटी आम्ही पोरंही निघालो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.